आज काय मग आज वांग्याचं भरीत बनवूया. चला तर एक वांगं घ्या, स्वच्छ धुवून पुसून घ्या. आता आपण याला चिरा काढून घेऊया. चारी बाजूने आपण त्याला असं मध्ये सुरीने चीर काढून घेऊया. हे बघा, मी लसूण आणि मिरची घेतली. लसूण तशीच सालेसकट घेतले. आपण जे चिरा वांग्याला केले आहेत त्याच्यामध्ये हे लसूण मिरची आपण भरून घ्या. तुम्ही पाहू शकता पूर्ण असं भरलं. आता आपण ह्याला तेल लावून घेऊया. कोणतं पण तुम्ही साधं तेल घेऊ शकता. मी हाताने असं पूर्ण वांग्याला तेल लावून घेतलं. आता आपण ह्याला भाजूया. मी छान असे निखाऱ्यांवर भाजून घेतलं. हे पाहू शकता तुम्ही. सतत आपण हलवत राहायचं, असं ते चारी बाजूनी भाजून जाईल वांगं. बघा, सावकाश चिमट्याने धरून तुम्ही भाजत न्या, कारण हात भाजू शकतो याच्यामध्ये. हे पहा, छान असं निखाऱ्यावर मी हे भाजून घेतलं आहे वांगं. पाहू शकता तुम्ही. आपलं वांगं भाजून तयार आहे पहा. चला ह्याला आपण क्लीन करून घेऊया. जे भाजलेले साईडचे साल आपण काढून घेऊया. पाहू शकता. आणि ही लसूण आणि मिरची जी भाजून आपली तयार झाली, हे मी साईडचं वरचं देठ काढून घेतलं. ही लसूण आपली थोडी सोलून घेऊया. हे बघा, हे झालं आपलं लसूण मिरची आणि वांगं. आता आपण ह्याला सुरीने हळूहळू कट करूया. पहा, छान असं एकजीव बारीक करायचं. मिरची लसूण सगळं कट करून घ्यायचं. एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता 1-2 कांदे घेतले. त्यातला मी 1 कांदा आत्ता टाकला आहे या मिश्रणामध्ये. लाल तिखट टाकलं आहे चवीनुसार. मी सर्वसाधारण 1 चम्मच टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. त्याच्यामध्ये आता हे मोहरीचं तेल आहे, मस्टर्ड ऑइल, हे मी साधारण अर्धा चम्मच टाकलं. हे छान असं हलवून घेऊया. तुम्ही असंसुद्धा भाकरीसोबत खाऊ शकता. मी आता फोडणीची तयारी करते. आपण ह्याला फोडणी देऊया. ह्याच्यासाठी 1 चम्मच मी मस्टर्ड ऑइल घेतलं आहे. त्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे. मस्टर्ड ऑइल थोडं कमी घ्या, कारण तिखट असतं. आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून छान असा परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर मी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर छान अशी परतून घेतली. आता जे आपलं मिश्रण केलं आपण ते याच्यामध्ये ॲड करूया आणि छान असं परतून घेऊया. पाहू शकता. हे परतून घेतले. एक वाफ काढून घेऊया 5 मिनटं. ही वाफ निघाली आहे. छान असं परतून झाली. ही आपली कोथिंबीर टाकून परत एकदा आपण हलवून घेऊया. हे आपलं झालं भरीत तयार. आपण प्लेटिंग करूया. मी एक ज्वारीची भाकरी घेतली आहे, त्याच्यामध्ये वांग्याचं भरीत ठेवलं आहे. हे झालं आपलं वांग्याचं भरीत. थँक्यू.